वैष्णवी हगवणे केसमधला एक मुख्य आरोपी असलेला वैष्णवीचा दीर अर्थात सुशील हगवणे याला जामीन मंजूर झालेला आहे। मात्र हा जो जामीन आहे तो वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणामधला जामीन नसून शस्त्र परवान्याची जी केस होती त्या केसमधला जामीन आहे। आपण जर पाहिलं तर शशांक आणि सुशील या दोघी भावांनी सुद्धा पहिल्यांदा ते ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणी म्हणजे भुकुम परिसर जो आहे तो पुणे ग्रामीणच्या अंतर्गत मोडतो। त्यामुळे या दोघांनीही पुणे ग्रामीण पोलीस आयुक्तालयाकडे शस्त्र परवान्यासाठी अर्ज केलेला होता। मात्र ते अर्ज फेटाळून लावण्यात आले आणि त्यानंतर या दोघांनीही पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत आपण राहतोय असं दाखवून पुणे शहर पोलीस आयुक्तालयामध्ये हे शस्त्र परवान्याचे अर्ज केले होते। या दोन्ही बंधूंनी जर पाहिलं तर जो सुशील आहे त्याने कोथरूड परिसरामध्ये एक फ्लॅट घेतलेला होता, तर जो शशांक आहे त्याने वारजे परिसरामध्ये एक फ्लॅट घेतलेला होता। केवळ 1-1.5 महिन्याच्या करारावरती 3,500-4,000 हजार भाडं असलेले हे फ्लॅट घेण्यात आले होते। मात्र त्यावेळी जो भाडे करार करण्यात आला यावरती अनेक वर्षांपासून ते याच परिसरात त्याच घरामध्ये राहतात असं दाखवण्यात आलं। या भाडे कराराच्या आधारावरती पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये शस्त्र परवान्यासाठी अर्ज करण्यात आला आणि त्यानंतर पोलिसांनी खरंच यामध्ये कुठलं इन्स्पेक्शन केलं की नाही किंवा हे खरंच या ठिकाणी राहतात का, किती वर्षांपासून या ठिकाणी राहतात याची कुठलीही शहानिशा न करता पुढच्या अवघ्या 40 दिवसांच्या आतमध्ये या दोन्ही भावांना सुद्धा शस्त्र परवाने मंजूर करण्यात आले। ज्यावेळी वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण समोर आलं त्यानंतर हे दोन्ही प्रकरणं सुद्धा समोर आली। याच आरोपींचे वेगवेगळे अँगल म्हणजे माळुंगेचं जेसीबी प्रकरण असेल किंवा हे शस्त्र परवान्याचं प्रकरण असेल असे अनेक प्रकरणं या सगळ्यामध्ये उघड झाली। त्याच अनुषंगाने हे शस्त्र परवान्याचं प्रकरण सुद्धा समोर आलं होतं। त्यानंतर वारजे आणि कोथरूडमध्ये दोन्ही भावांविरोधात गुन्हे दाखल झालेले होते। हे दोन्ही भाऊ जे आहेत ते आपण जर आता पाहिलं तर सुशील जो आहे तो सध्या न्यायालयीन कोठडी भोगत होता येरवड्याच्या कारागृहामध्ये वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये। मात्र याच सुशीलचा कोथरूड पोलिसांकडून सोमवारी संध्याकाळच्या सुमारामध्ये ताब्यात घेण्यात आला आणि त्यानंतर काल म्हणजेच मंगळवारी त्याला न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं। न्यायालयासमोर जो काही युक्तिवाद झाला त्या अनुषंगाने मग न्यायालयाने या सुशीलला न्यायालयीन कोठडी सुनावली। न्यायालयीन कोठडी सुनावल्याच्या नंतर कुठल्याही आरोपीला लगेचच जामिनासाठी अर्ज करण्याची मुभा देण्यात आलेली आहे। त्यामुळे त्या अनुषंगाने त्याने न्यायालयीन कोठडी सुनावल्याच्या काही वेळातच लगेचच जामिनासाठी अर्ज केला होता। या जामीन अर्जावरती सुद्धा सुनावणी झाली आणि जी काही कलम पोलिसांनी या सगळ्या गुन्ह्यामध्ये सुशीलच्या विरोधात लावलेली होती ही सगळीच कलम जी आहे ती बेलेबल होती, बेलेबल ऑफेन्स होता। त्यामुळे त्याला लगेचच जामीन सुद्धा मंजूर करण्यात आला। काल रात्री त्याचा जामीन झाला। मात्र जरी त्याचा जामीन झाला असला तरी तो जामीन केवळ आणि केवळ या शस्त्र परवान्याच्या केसमधला होता। त्यामुळे जरी जामीन झाला असला तरी त्याची सुटका झाली असं नाहीये। त्याची रवानगी पुन्हा एकदा येरवडा कारागृहात करण्यात आली आहे, कारण वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणामध्ये तो सुरुवातीपासून याच न्यायालयीन कोठडीमध्ये शिक्षा भोगत होता आणि त्यामुळे आता त्याला पुन्हा एकदा येरवडा कारागृहात पाठवल्याचं पाहायला मिळतंय। या सगळ्या प्रकरणामध्ये आपण जर पाहिलं तर जे निलेश चव्हाण आहे आणि शशांक हगवणे आहे या दोघांचा सुद्धा कालच वारजे पोलिसांनी ताबा घेतलेला आहे। जसं आपल्याला माहिती आहे की या प्रकरणामध्ये वारजे पोलीस ठाण्यात निलेश चव्हाण विरोधातला गुन्हा आहे की त्याने जेव्हा कसपटे कुटुंबीय बाळ मागण्यासाठी निलेश चव्हाणच्या घरी गेलेले होते त्यावेळी याच निलेश चव्हाणने त्यांना पिस्तुलाचा धाक दाखवून कुठेतरी धमकावलं होतं आणि परत माघारी पाठवून दिलं होतं। हे बाळ त्यांना दिलेलं नव्हतं। त्यामुळे आर्म लायसन्सच्या अंतर्गतला जो आर्म ॲक्टचा जो गुन्हा आहे तो त्याच्या विरोधात लावण्यात आलेला आहे की जे परवानाधारक पिस्तूल आहे ते पिस्तुलाचा धाक दाखवून त्याने गैरप्रकार केलेला आहे, एक प्रकारचा गुन्हा केलेला आहे की लोकांना धमकावलेला आहे। त्यामुळे त्या अंतर्गतला जो गुन्हा आहे तो त्याच्यावरती दाखल करण्यात आलेला आहे। तर शशांक जो आहे त्यांनी या पोलीस ठाण्याच्या अंतर्गत खोटं घर घेऊन खोटा भाडे करार घेऊन जो शस्त्र परवाना मिळवला त्या अनुषंगाने त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला। त्यामुळे काल सायंकाळच्या सुमारास या दोघांचा सुद्धा ताबा जो आहे तो वारजे पोलिसांनी घेतलाय। आज दुपारच्या सुमारास या दोघांना सुद्धा पुन्हा एकदा न्यायालयामध्ये हजर करण्यात येईल आणि त्यानंतर नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे। अनअकैडमी सेंटर से नीट का सिलेक्शन नहीं तो फीस वापस, मतलब नहीं समझे। 2024 में अनअकैडमी से नीट के 26,000 से ज्यादा सिलेक्शंस हुए, इसलिए हम जानते हैं कि आपकी और हमारी कड़ी मेहनत और डिसिप्लिन से नीट में सिलेक्शन होगा। तो अगर नीट 2026 में आपके 500 से कम नंबर आए तो आपकी 50% कोर्स फीस रिफंड हो जाएगी ओनली विद अनअकैडमी नीट श्योर सक्सेस प्रोग्राम। बहुत ही लिमिटेड सीट्स हैं, तो अभी जाइए और एनरोल कीजिए।